मानपाडा पोलीस स्टेशन येथे जो त्याचा पूर्वीचा मे महिन्यात जो गुन्हा दाखल होता, गुन्हा रजिस्टर क्रमांक 509/2025, जो मारहाण केली होती त्याने एका वॉचमॅनला आणि ते CCTV फुटेजसुद्धा व्हायरल झाले होते। त्या गुन्ह्यात मेहरबान कोर्टाने त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली होती। त्यानंतर सदर आरोपीला आज रोजी दुसऱ्या रिमांडकामी हजर केले असता मेहरबान कोर्टाने त्याची न्यायालयीन कोठडीत त्याची रवानगी केली आहे 14 दिवसांच्या। या जे उर्वरित जे गुन्हे आहेत त्या गुन्ह्यामध्ये पोलीस स्टेशनमध्ये असताना त्यांनी पोलिसांशी अरेरावी केली होती, सरकारी कामात अडथळा निर्माण केला होता। त्या विरुद्ध या आरोपीविरुद्ध मानपाडा पोलीस स्टेशन येथे नवीन गुन्हा दाखल करण्यात आला। त्याचा गुन्हा रजिस्टर नंबर आहे 881/2025। सदर गुन्ह्यामध्ये मानपाडा पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता 2023चे कलम 132 प्रमाणे जो पूर्वीचा CRPC 353 होता प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे आणि त्याच्यामध्ये आज पोलिसांनी त्याचा ताबा मिळण्यासाठी मेहरबान कोर्टाला विनंती केली, तसं पत्र दिलं आणि मेहरबान कोर्टाने ते मान्य केलेलं आहे। अश्विनी भराडे आरोपीतर्फे आम्ही आहोत। गोकुळ जहाच्या प्रकरणामध्ये 509 मध्ये त्याला अटक केली होती। त्याच्यामध्ये PCR भेटला होता। आता सध्या आम्ही युक्तिवाद केल्यामुळे MCR 14 दिवसाचा त्यांना MCR भेटलेला आहे आणि त्यांनी सरकारी कामामध्ये अडथळा आणल्यामुळे पोलिसांशी अरेरावी केल्यामुळे त्याला आता सध्या परत 1 दिवसाचं पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेलं आहे। तर ते उद्या त्याला ताब्यात घेणार आहे मानपाड्यामध्ये।